आता मी दिवाले गावच्या खोल समुद्रामध्ये आहे आणि आजचा दिवस रक्षाबंधनाचा आणि नारळी पौर्णिमेचा म्हणजे कोळी आणि आगरी लोकांचा आनंदाचा हा सण आहे. तर तुम्ही ह्या दोन्ही सणाचा एकत्र मिळून काय लोकांपर्यंत संदेश पोहोचवणार आहात? माझं लोकांना एकच सांगणं आहे, आयलाय गो नारली पुनबचा आज रक्षाबंधन आहे का भाऊबीज आहे का माहित नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे. तर खूप चांगला दिवस आहे आणि तुमच्या परिवाराला सर्वांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या. आणि मित्रांनो, आज सर्वांना मस्त आज दिवस चांगला आहे, तर भरपूर आपण एन्जॉय करू. आपली बहीण आलेली आहे, कालच आलेली ती, संध्याकाळी आलेली. तर चला आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा खूप. आणि मित्रांनो, एक गोष्ट नक्की सांगतो भावांना तुम्हाला की ऐका, काय माहिती का, तुम्ही आता जेव्हा राखी बांधायला बसाल पाटावर तर नक्कीच पैसे एका खिशात नका ठेवू, आले गेले खिशात ठेवणार, तर मग पाटावर बसल्यावर मागे पुढे बघता येणार नाही आणि पैसे तुम्हाला येतील हातात टाकायला लागतील. ये बड़ी अच्छी बात कही आप. चला आता बघूया आज दिवसभर काय होतं. आले पेन्सी आलेली आहे, पेन्सी कशी ऐका हा कसली असतं बघा, किती सुंदर आहे. आणि चला आता राखी बांधील आपल्या पेन्सी, तिला गिफ्ट देऊ छोटूसा. आणि आता बघा कशी दिसतं. तर आम्ही फोटोशूट करतो आली थोडासा, 2-3 फोटो काढू आणि बघा पुढे आता ब्लॉग मध्ये. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिन्सिपल तर प्रिन्सीकडून सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मम्मी पिसाली. चला आता आपलं सेलिब्रेशन करूया. अरे चालली मी चालली. चला ये जाऊ मी ते चला. तीनशे आली झोप. काट 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 काट. मित्रांनो बघा काय झालं, आमची घरी वाटत लागली आज. कसा भरला का समजा नाही. पीओपी डाय इंग्लिश हे फायबरचे आहे ना, काय ते झालं असं वरती वजन पडलं असं, म्हणून वाटत लागली. रक्षाबंधन सेलिब्रेशन स्पेशल काय करायचं याला, बसू द्याला असा ठेवून तर जमणार ना ना. नाही जमणार. हा आता पाहुणे येतील आज ना, कटवा आजच झाला बोल. बघ ना खटखट वाजता आता. आता कटकट वाजत नशी कोणत्या अंगावर भरलाय बघा, आता बेकार काम झालं. चला आता येताना त्याच घरी चाललो आपण, आपल्या घरी. आता इकडे गेलतो नानांची तर, आणि एक आले तिला आले झोप आले काहीच. तर आता काहीतरी खायला आणतो मी कॉलनीतून, पण ताईच्यावरची पैसे घेतो कारण की आज ती शेड आहे बाबा, त्यानं भरपूर पैसे भेटेल आज. चला पैसे घेऊ आणि बघू काय खायला पाहिजे तिला आणि घेऊ. चला घेऊन येऊ पटाकसे. आता घरात पण कोण ना, आई पप्पा सगळी गेले तिला. पप्पा गेले आईला घेऊन मामांचे तर राखी बांधायला. मी आहे घरात आणि सौरभ बारका होतो पण पप्पांच्या सोबत गेले. आत्या आणि मी आहे, तर काय ते खायला आणतो आणि खाऊ. चला पैसे घेतो तिच्यावर. इडली अजून काय ना. मित्रांनो नारळ आणि काय इडली आणलं 2 प्लेट. चला खाऊया. तर आता चाललो आपण कुठं आलो उद्या दिवाला. त्याच्या पहिले आपल्या कुठे जायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तिथं जाऊनच आपल्याला डायरेक्ट सांगतो. मला काली रक्षाबंधन आहे का भाऊबीज आहे का समजा नाही. हा भाऊच चालले बहिणीच्या घरी. तर चला जाऊया तिथे जाऊन भेटतो मला डायरेक्ट, कारण की आता पाऊस बिऊस आहे. आता येऊन गेले पाऊस जस्ट. तर चला जाऊन डायरेक्ट भेटतो. तर मित्रांनो आज रक्षाबंधन आहे का भाऊबीज आहे का माहीत नाही. कारण की घरी यायला लागलं मला.
ती बोलत होती का न्यायलाय आणि परत सोरावं पण लागेल, मग त्यापेक्षा इथंच राखी आणली तर बेस्ट आहे. तर चल आता जातो घरी, जेवायला ना दिला बोलत होतं बस नाही बसलं जेवण. नका टाईम होत. चला आता जाऊ आपल्या जायचं तिकडे, बघूया. तर फायनली आपण आलेलो आहोत दिवाला कोडीवाडा गावामध्ये. सकाळपासून तुम्हाला सांगत होतो की आपण जाऊ आणि आता फायनली आलेलो आहोत आपण. आणि तुम्हाला आता मी दाखवतो जल्लोष की इथल्या रहिवासी गावातले म्हणजे जी मंडळी आहे त्यांचं तुम्ही जल्लोष बघा. एवढा सुंदर असा कार्यक्रम करतायत ना साजरी. आज नारळी पौर्णिमा दिवस आहे तर तुम्हाला दाखवतो बघा. आता हे सुंदर असा त्याही पूर्णपणे एक कलरचे असे टी शर्ट वगैरे आणि सोन्याचा नारळ ते वाहून या दिवशी मच्छीमारीला सुरुवात करतायत. तर नक्कीच आता तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय होतं तो. आता समुद्राकडे चालले आहेत आणि बघू शकता अतिशय सुंदर अशा मेकअप केलेल्या काका. आता आपण बोटीमध्ये जाऊ ना. आता आपण बोटीमध्ये जाणार आणि समुद्राचं दर्शन करणार आणि मग नारळ विसर्जन करणार. काका कसं कसं काय काय होईल ते सांगा थोडं आपल्याला. आता समुद्राची पूजा करणार आपण आणि दर्शन करणार आणि मग नारळ देवाला पाण्यात अर्पण करणार. पायऱ्या भरपूर चिकट आहे सारखाच आपण. आणि अशा प्रकारे आता होडीमध्ये चाललेत आपण सर्वजण. आणि आता जाऊया होडीमध्ये. समुद्राची शांतती करण्यासाठी जे कोळी लोकांना समुद्रामध्ये वारा पाणी होतंय त्या दृष्टीनं देवाची पूजा करून हा नारळ देवाला अर्पण करणार आणि मग देवाची शांतता होणार आणि समुद्र जरा शांत होणार. तर मित्रांनो फायनली बोट निघालेली आहे आणि आता जाऊ खोल समुद्रात जाऊ आणि तिथे तुम्हाला दाखवतो जो काही होईल लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. ब्लॉग मध्ये भरपूर मजा येईल. बघा या इथला कोळीवाड्याचा पूर्ण कोळी लोकांना पाण्याने नारळ या पाऊस भरपूर
या आपली लोकांना तिकडचे या आला थंडी सन्ना होई पाऊस आले टपल्यान सगळं दर्यावरी आमची डोल होरी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही टाकावं लागेल. काय झालं सर काय झालं सर असं असतं चालू होलं ना थोडी चालू हा सक्सेसफुल काम जरा होडीच्या पंख्याला ते काहीतरी अटकलेला म्हणून होडी बंद आली होती चला झाला आता क्लिअर झाला प्रॉब्लेम क्लिअर ना ब्रो आता जाऊ शकतो आपण आता मी दिवाले गावच्या खोल समुद्रामध्ये आहे आणि आजचा दिवस रक्षाबंधनाचा आणि नारळी पौर्णिमेचा म्हणजे कोळी आणि आगरी लोकांचा आनंदाचा हा सण आहे. तर माझ्यासोबत आत्ता आमच्या कटनान शिवलीचे अध्यक्ष श्री वसंत जनार्दन कोळी आहेत. तर त्यांना आपण एक छोटासा प्रश्न विचारूया. वसंत कोळी, आज आगरी कोळ्यांचा आनंदाचा क्षण नारळी पौर्णिमेचा आणि आपल्या रक्षाबंधनाचा, तर तुम्ही ह्या दोन्ही सणाचा एकत्र मिळून काय लोकांपर्यंत संदेश पोहोचवणार आहात आणि काय सांगणार आहात? माझं लोकांना एकच सांगणं आहे की आपल्या आगरी कोळी बांधवांनी सर्वांनी मिळून समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन अति उत्सव हा जोराने साजरा केला पाहिजे आणि दर्याला नारळ अर्पण करून आपण त्याला शांतता मागितली पाहिजे. आणि आपले कोळी बांधव जे बाहेर वगैरे जातात मच्छी मारण्यासाठी तर त्यांची एक प्रार्थना करायची देवाला का देवा माझे कोळी बांधव काय समुद्रामध्ये जातात तर त्यांना सुख शांती आणि समृद्धी लाभू दे आणि सर्वांचा चांगला होऊ दे या उद्देशाने हा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दिवस साजरा करतात. तर मी कॅमेरामॅन यांच्यासोबत रमेश कोळी दिवाले गाव. नारळी पौर्णिमेचा आनंद कोळ्यांच्या पूर्वेला किनारे जाऊ दर्याचे पूजेला नारळ सोन्याचा दर्याला वाहूया सण आयलाय गो नारळी पौर्णिमेचा. बोट आपली फायनली लागलेली इथे आता किनाऱ्याला आणि आता उतरूया इथं आपण इकडे बघा फायनली बोट आलेली आहे किनाऱ्यावरती आणि ती आता परत एकदा चाललेली आहेत राऊंड मारतात थोडासा आपल्या बदला ना बदला आपल्याला थंडी लागली जाम पाणी थंड होतं ना नाही उतरतं वाटतं काय राऊंड मारायचे पण आहेत त्यामुळे थोडासा पण या आली खूप मजा आली पण खूप मजा आली ना फुल एन्जॉय हा शंभर कसं वाटला मस्त ना फुल एन्जॉय भरपूर मजा आली मित्रांनो पाऊस आला आणि एक्सपिरियन्स भेटला आम्हाला की कोळी लोकांचा कसा असतो समुद्रात खूप मजा हेडला लावलेली या किनाऱ्यावर आणि आपले शूज वगैरे तिकडे आहेत त्या हेडला तर चला जाऊया हा ओके ना. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. हा आणि जर ब्लॉग आवडला असेल ना एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ बघून तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भरपूर मजा आली आणि पाऊस आला होता त्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स भेटला की कसा असतो म्हणजे ना मजा आली भरपूर मस्त वाटला एकदम फर्स्ट क्लास.